साक्री गावातील 1300 लोकांपैकी 260 लोकांनी लस घेतली नाही. लस घेतली नाही तर शेकडा किती लोकांनी लस घेतली? 1300 पैकी 260 लोकांनी काय केलेली आहे? लस घेतलेली नाही. मग आता तुम्हाला ज्या लोक काढायला लागतील किती जणांनी लस घेतली हे पहिलं काढून घ्यायला लागेल. कारण आपल्याला गणित शेवटी काय काढायचं, शेकडा किती लोकांनी लस घेतली काढायला सांगितलं. मग आता इथे काय करायचं, 260 जणांनी लस घेतलेली नाही. मग 260 आपण याच्यातून वजा करू. 10तून 6 गेले 4, इथे किती 2, 2तून 2 गेले 0. म्हणजे 1040 लोकांनी लस घेतली. 1040 लोकांनी काय केली? लस घेतलेली. तर आपल्याला विचारले शेकडा किती लोकांनी लस घेतली. आता हा जो 1040 आहे हा आकडा आपण काढून घेतलाय. किती लोकांपैकी 1040 लोकांनी लस घेतली? 1300 लोकांपैकी 1040 लोकांनी लस घेतली. तर शेकडा किती लोकांनी लस घेतली? आपल्याला इथे जर घेतली नाही विचारलं असतं तर आपण आहे तसं केलं असतं. 1300 पैकी 260 तसेच मांडले असते. मग आता 100 पैकी किती? इथं तिरकस गुणाकार करायचा. 100 गुणिले 1040 आणि किती लिहायचे खाली? 1300. हे 2 शून्य गेले, हे 2 गेले. 13 भाग जातोय का बघा याला. 13च्या पाड्यात 104 आहेत ना? आहेत का 13च्या पाड्यात 104? 13 के 13, 13 104 आणि हा शून्य तसाच. म्हणजे उत्तर आलं तुमचं 80%. गणित नेहमी काय करायचं? वाचायचं. पूर्ण गणित वाचायचं. पूर्ण गणित वाचायचं आणि नंतरच सोडवायचं. पुढचं गणित बघा बरं, वाचायचं आपल्याला पुढचं गणित. इथं काय गणित दिलंय? एका बागेत 15% झाडे फणसाची आहेत. त्या बागेत एकूण 1500 झाडे असतील तर त्या बागेत फणसाच्या झाडांची संख्या किती असेल? एका बागेत 15% झाडे फणसाची आहेत. म्हणजे 100 पैकी किती रे? 15% म्हणजे 100 पैकी 15. तर आपल्याला विचारलंय त्या बागेतली एकूण झाडं 1500. मग जर 100 पैकी 15 तर 1000 पैकी 1500 पैकी किती? याचा करायचा तिरकस गुणाकार. तुम्हाला मांडणी आली 1500 गुणिले 15 करायला लागते. 1500 गुणिले 15 आणि छेद काय मांडायचं इथे? 100. हे 2 शून्य गेले, हे 2 गेले. आता 15 गुणिले 15 225. बरोबर आहे का? 225. तुम्ही इथं निघाली आपली 1500 पैकी 225 झाडे फणसाची असतील. इथे गणित आहे पहा. निलिमाने तिच्या जवळ असलेल्या रकमेपैकी 35% रक्कम आईला दिली. जर आईला तिने 7000 रुपये दिले असतील तर तिच्याकडे एकूण किती रुपये असतील? मग समजा तिच्याकडे 100 रुपये आहेत. तिच्याकडे किती रुपये आहेत? 100 रुपये आहेत. तर तिने तिच्यातले किती रुपये दिलेत आईला? 35% दिलेत. 100 रुपये तर 35 दिलेत. मग आता तुम्हाला पुढे काय दिले? तिने 7000 रुपये दिले असतील. मग आता हे 7000 इथे लिहायचे का इथे लिहायचे? एकूण रुपये आहेत का तिच्याकडे 7000? नाही. 35च्या खाली लिहायला लागतील. इथे लिहायला लागतील 7000. तिचे एकूण रुपये म्हणजे 100 थोडक्यात. मग एकूण रुपये आपल्याला काढायचे तिथे. 7000 दिले मग इथला आकडा आपल्याला काढायचा आहे. गणित नीट वाचलं तर हे लक्षात येतं. 7000 रुपये दिले असतील. 100 मधले 35% दिले म्हणजे 7000 दिले. मग आपल्याला ते 100 म्हणजे एकूण किती रुपये ते काढायचेत ना. म्हणून मग इथला आकडा काढायचा आहे आपल्याला. मांडणी तुम्ही बरोबर केली की गणित आपोआप सुटतं पहा. 100 गुणिले 7000 आणि हा 35 खाली येईल. 35 एके 35, 35 दुने 70, हे 2 शून्य तसेच. आता गुणाकार करताना तुम्हाला सांगितलेले जेवढे शून्य आहेत तेवढे मांडून घ्यायचे. 1 2 3 4, 1 2 3 4.
आणि आता किती मांडायला लागतील आपल्याला? बेके बे. म्हणजे एकूण रक्कम तिच्याकडे होती 20,000 रुपये, त्याच्यातली 35% म्हणजे 7,000 रुपये तिने आईला दिली. आता दुसरा टाईप बघा गणिताचा. मानसीला प्रथम सत्र परीक्षेत, आपल्याला फक्त मांडताना जमलं पाहिजे, आपल्याला 100च्या खाली मांडायचे की जे टक्केवारी दिली त्याच्या खाली मांडायचे. मानसीला प्रथम सत्र परीक्षेत 55% गुण मिळाले. म्हणजे 100 पैकी किती मिळाले तिला? 55 मिळाले. हे पहिलं मांडून घेतलं आपण. पुढे गणित वाचायचे. तेव्हा एकूण गुणांपैकी तिला 90 गुण कमी मिळाले. तर तिची परीक्षा किती गुणांची होती? बघा इथं काय करायचे, 100 आपण मांडून घेतला, पण आता हे 55% जे मांडायचे ते 55 इथं नाही मांडायचे आपल्याला. आता काय करायचे, गणित नीट वाचायचे. पहा आपल्याला इथं विचारले तिला 90 गुण कमी मिळाले. मग इथं तिला प्रथम सत्र परीक्षेमध्ये 55% गुण मिळालेले आहेत. मग 100 पैकी किती मिळाले नाहीत तिला? 100 पैकी 55 मिळाले, म्हणजे 100 मधून 55 गेले तर 45 राहतात. म्हणजे 45 कमी गुण मिळाले तिला. परीक्षा किती गुणांची होती ते तर आपल्याला काढायचे. मग आता इथे आपण 90 लिहू शकतो. डायरेक्ट 55 90 नाही लिहायचे. इथं 55% मिळालेले गुण आहेत तिला, आणि इथं मात्र कमी पडलेले गुण दिलेले आहेत तुम्हाला, म्हणून आपण इथं 45 करून घेतलं. मग आता याचा करायचा तिरकस गुणाकार. 100 गुणिले 90 45. आता सोपं आहे. 45 एके 45, 45 दुने 90 आणि 100 दुने, म्हणजे तिची परीक्षा किती मार्काची होती? ती 200 मार्कांची होती. 200 पेक्षा 8% मोठी संख्या कोणती? 8% मोठी याचा अर्थ होतो 100 पेक्षा 8 ने मोठी, म्हणजे 108 रुपयाला. 100ची वस्तू 108 रुपयाला. मग आता 200 पेक्षा 8% मोठी काढायची आपल्याला, म्हणून मग अशी मांडणी करून घ्यायची आपण. मग आता याचा अर्थ काय होतो? 200 गुणिले 108 भागिले हे 100 आहेत. इथं काहीच नाही, इथं 100 मांडून घ्यायचे अशीच. आता उरले किती? 2 आणि 108 उरलेत. मग काय करायचं? या 2 आणि 108 ला गुणायचं. गुणता येते तुम्हाला, इथला गुणाकार करतो. 2 8 16, अचाला 1, 2 0 0, त्याच्यात 1 मिळवला 1, बेके बे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला पटकन उत्तर काढता येईल. 200 पेक्षा 8% मोठी संख्या कोणती येईल? मग 216. आता इथं दुसरं गणित आहे बघा. किसनरावांचे 500 आंब्यांपैकी 150 आंबे विकले गेले, तर त्यांचे शेकडा किती आंबे विकले गेले? गणित कधी पण वाचताना शेवटपर्यंत वाचायचे. किसनरावांचे 500 आंब्यांपैकी 150 आंबे विकले गेले, तर त्यांचे शेकडा किती आंबे विकले गेले? किती पैकी? 500 पैकी. 500 पैकी विकले किती गेले? 150. खाली गणित काय विचारले आपल्याला? तर त्यांचे शेकडा किती आंबे विकले गेले. शेकडा आंबे काढायचे. मग 500 पैकी 150, तर 100 पैकी किती? अशी मांडणी तुम्ही एकदा शिकले करायला की गणित सोडवायला सोपं आहे. मग अंजली असं क्रॉस करायचं याला. याचा अर्थ काय? 100 गुणिले 150 आणि भागिले किती मांडणार आता? 500. हा 0 गेला, हा गेला, हा गेला, हा गेला. आता 5 आणि याला भाग जातोय का बघायचं. जातोय 150ला 5 आणि 5ची कसोटी शिकलेलो आहे आपण. 5 1 1 5, 5 3 0 0. म्हणजे शेकडा किती टक्के आंबे गेले विकले त्यांचे? 30%. 500 पैकी 150 विकले गेले, तर 100 पैकी 30%, म्हणजे 30% आंबे त्यांचे विकले गेले. दिवाळीमुळे साखरेचे भाव 5% वाढले, तर 50 रुपये प्रति किलो मिळणारी साखर आता प्रति किलो किती रुपये दराने मिळेल? 5% भाव वाढलेला आहे दिवाळीमुळे. 5% वाढला म्हणजे काय? 100 रुपयाची वस्तू होती ती 105 रुपयाला भेटायला लागली. आता जी वस्तू 100ला होती ती 105 रुपयाला भेटायला लागली. तर 50 रुपये प्रति किलो मिळणारी साखर आता प्रति किलो किती रुपये दराने वाढली? 50 रुपये प्रति किलोने भेटणारी साखर आता किती रुपयाला भेटेल? मग मांडणी केली की गणित सोडवायला सोपं आहे. 50 गुणिले 105 आणि मग खाली किती? 100.
आता इथे बघा बरं, शून्याला शून्य गेला, 5 एके 5, 5 दुने 10. आता 105ला आपल्याला दोनाने भाग द्यायचा. इथं देता येत असेल तर द्या, नाही तर मग इकडं बाजूला द्या. 105 भागिले 2, बरोबर ना. बे पंचे 10, वरून घेतला 5, बे दुने 4, खाली उरला 1. आता इथे मनाने शून्य घेतला म्हणून दशांश चिन्ह दिलं. आणि आता बे पंचे 10, म्हणजे किती झाला सांगा बरं. 50 रुपयाची साखर आता कशी मिळणार आपल्याला? 52 रुपयांनी मिळणार. याचा अर्थ एका संख्येतून त्या संख्येची 5% वजा केली तर 342 ही संख्या मिळते. तर ती संख्या कोणती? आता इथं 5% वजा करणे म्हणजे कमी करणे सांगितले. म्हणजे 100ची वस्तू असेल ती कितीला केली? 95ला केली. तर ही संख्या मिळते आपल्याला, 342 मिळते. मग 342 इथे लिहिणार का इथे लिहिणार? इथे लिहायला लागेल 342 आपल्याला, कारण ही संख्या मिळते ही कमी केल्यावर. तर ती संख्या कोणती? म्हणजे मग 100च्या खाली कोणती संख्या आहे ती काढायची आपल्याला. 100 गुणिले 342 95. आता इथे काय करायचे? जोपर्यंत भाग जातोय तोपर्यंत द्यायचा. 5ची कसोटी लागू होतीये. पाहिजे 5 दुने 10, 0, 5 0 0, 5 एके 5, 5 9तून 5 गेले, खाली उरले 4, म्हणजे 5 9 45. आता इथं ह्या संख्येला 19 ने भाग जाऊ शकतो का? 19 एके 19. इथं पण 19 एके 19. नसेल जमत तर बाजूला मांडून बघा. 342 भागिले 19. 19 एके 19. 4तून 9 जात नाही, इकडून घेतला 1, इथे झाले 14. 14तून 9 गेले, खाली उरले 5. 2तून 1 गेला, खाली उरला 1. वरून घेतले 2. आता संख्या झाली 152. 19च्या पाड्यामध्ये 152 संख्या आहे. 152. म्हणजे तुम्हाला उत्तर किती मिळाले याचं? 18. आता 18 गुणिले 20 करायचे. हा एक शून्य मांडून घ्या पहिला. 18 दुने 36. म्हणजे आपल्याला कोणती संख्या मिळाली? ती संख्या 360.